अरे ती वंजारी नावाची जात राहिली ना, त्या जातीला मार्गदर्शन करणार, आणि ती जात ज्याच्या मार्गदर्शनाने चालावी असं शुद्ध आचरण करून त्या जाती समोर आदर्श निर्माण करणार कोणीतरी त्या जातीत पाहिजे रे देवा. पहा ना देवा, राजे भ्रष्ट झालेत. या डोंगर दऱ्यामध्ये प्रवास करणाऱ्या, झोपड्या कोपट्यात राहणाऱ्या, ऊसतोड करणाऱ्या, शिकार करणाऱ्या, चोऱ्या करणाऱ्या अनेक जाती या डोंगर दऱ्यामध्ये आहेत. मांसाहार करणाऱ्या, आणि त्यांच्याकडून ठाई ठाई दोष घडले जात आहेत. मला अवतार घ्यायचा आहे, तर आता त्यांचा उद्धार करण्यासाठी इथं राहणाऱ्या सगळ्या साळी, माळी, गोंधळी, टकारी, भिल्ल, वंजारा, बंजारा ह्या सगळ्या 18 पगड जाती या डोंगर दऱ्यात राहतात ना, आणि या भटकंती करत आलेल्या जाती आहेत. त्यांचा उद्धार करण्याची माझी तळमळ आहे देवा. या कलियुगातले दोष त्यांना सोडणार नाहीत देवा. म्हणून मी ठरवलंय देवा, बाबा, जसं धन्य ते आरण रत्नाची ते खान, जन्मला निदान सावता तो खान. हिरा, मी सुरुवातीला बोललो की हिरा काय असा वर पडला नाही बाबा. खूप खोल कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडतो. आणि म्हणून पशुहत्या करणाऱ्या, मदिरा प्राशन करणाऱ्या, मांसाहार करणाऱ्या, शिकारी करणाऱ्या, ज्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, अडाणी, अंधश्रद्धाळू, अशा समाजामध्ये सुद्धा एखादा हिरा असतो, जसा कोळशाच्या खाणीत असतो. सांगू का गडे, थोडा आवाज व्यवस्थित करावं, खनकायला थोडा कमीच ठेवा. गांजाची बाग असते, आणि गांजाच्या बागेत न लावता सुद्धा एखादं तुळशीचं रोपटं उगवतं. कसं उगवतं मला माहित नाही, मी नाही, माझे गुरुवर्य सांगायचे. जेव्हा श्रीमद भागवताची कथा सांगायची ना, अरे अख्खच्या अख्ख कुळ, अख्खच्या अख्ख खानदान. थोडा आवाज कमी ठेवा, थोडा ट्रबल कमी ठेवा. अख्खच्या अख्ख खानदान राक्षसाचं, दुष्टांचं. कोण? हिरण्यकश्यपू. आणि मग एवढ्या दुष्टांमध्ये, एवढ्या राक्षसांमध्ये हरिभक्त प्रल्हाद कसा जन्माला आला? गुरुजी म्हणायची, अख्खी गांजाची बाग पण तिच्यात तुळस उगवली. आणि कधी कधी तुळशी लावल्यानंतर सुद्धा न लावता गांजाचं रोप एखादं उगवतंय. म्हणजे हरिभक्ताच्या माळकऱ्याच्या घराण्यात सुद्धा एखादं दारू पिदाड जन्मतंय. चांगल्याच्या घरात सुद्धा एखादं चोरट जन्मतंय. लक्ष द्या. माळावर ट्रकांशी दगड असते, टनाशी दगड पडलेले असते, टनाचे टन. त्याच्यातच एखादा परीस असतो. आणि मग अशाच या माळ रानावर, उजाड रानावर, जिथे कुठली सुविधा नाही, पण भूमी मात्र पुण्यवान. अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेली ती भूमी, गहिनीनाथांची ती भूमी, नारायण बाबांची ती भूमी, जिथे रामचंद्र उतरले होते ती भूमी, जिथे मातंग ऋषींनी तपश्चर्या केली ती भूमी, जिथे माता शबरीने गुरुवर श्रद्धा ठेवून रामचंद्रांची भक्ती केली ती भूमी. फार मोठा इतिहास आहे. धन्य भूमी सावरगाव सुपे, तेथे भगवंत रूपे अवतरला. धन्य मराठवाडा भूमी पावन,
जेथे ऋषी मुनी करीती ध्यान, जे गहिनीनाथांचे वास्तव्य स्थान, पुण्य पावन बालाघाटी. बालाघाटच्या त्या निर्जन डोंगरामध्ये. मग आता कोणतं कुळ निवडायचंय? सांगितलं नाथ महाराजांनी, वंजारी कुळ निवडायचंय. का निवडायचंय? काय गोड 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 कथा आहे तो. मी एका बाईवर FIR फाटेपर्यंत थांबणार नव्हतो महाराज. ती मागे 4 महिन्यापूर्वी एक कुठली बाई होती की बघा, ती बोली हे वंजारी, हे वंजारी म्हणजे तिनं सांगितलं होतं. हो, म्हणजे आंधळ्याची वरातन बहिऱ्याच्या घरात, तशी ती बाई दिसली मला. मला तिची ओळख नाही, मला तिचं नाव माहित नाही, पण ती त्या ETV9 पुढे बोलत होती. आंधळ्याची वरातन बहिऱ्याच्या घरात आणि मुक्याचं भांडण येड्याच्या दारात. कसं समजायचं? तसलं झालंय जगात आता. ती म्हणली वंजारी बंजारी. वंजारी म्हणजे ही जात जंगलात राहून जार कर्म करत होती म्हणली. तिला मी कोर्टातच खेचणार होतो. आता ऐका, वंजारी म्हणजे काय तुम्हालाही माहित असलं पाहिजे सगळ्यांना. ज्या कुळामध्ये एका साधूनी अवतार घेतला, बाबा ते पवित्र असलं पाहिजे ना. कुठेही कसा अवतार. खरा अर्थ आहे वंजारी शब्दाचा बनचारी. बनचारी बंजारा वंजारा सांगू याचा अर्थ. बंजारी अजूनही लोक आम्हाला देशामध्ये बंजारी म्हणतात. त्याचाच अपभ्रंश झाला वंजारी. वनामध्ये राहणारी जात म्हणून वनजारी. भटकंती करणारी वनामध्ये. मी एका जाणकाराला अर्थ विचारल्यास त्यांनी सांगितलं होतं, वंजारी बंजारी या शब्दाचा अर्थ आहे, खरा अर्थ आहे बंजर धरती से अनाज पैदा करने वाला. नुसत्या दऱ्या डोंगरात राहून, पाषाणाला फोडून, नुसत्या दगडगोट्यात राहून, रात्रंदिवस कष्ट करून तिथं धान्याचे मळे पिकवतो तो वंजारी. कसल्याही डोंगराला टक्कर देण्याची ताकद माझ्यात आहे. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी घेतला वसा कधी टाकणार नाही आणि कधी कुणापुढे झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. हे रक्तातच आहे महाराज. ते वंशाच्या ह्याच्यातच आहे, जेनेटिक्स मध्ये आहेत त्या गोष्टी. जेनेटिक्स. कुणाचा अत्याचार सहन करणार नाही आणि काही मिळावं म्हणून कुणापुढे झुकणार नाही. 36 वर्ष संघर्षच केला आणि अजून आयुष्यभर संघर्षच करीत राहील म्हणायचे. साहेब, संघर्ष करण्याची जिद्द माझ्यात आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार या दीनदलितांसाठी. तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. नाही सत्ता मिळाली म्हणजे काय होतंय? तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. एक हार से कोई फकीर या एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. हे रत्न सामान्य खाणीतलं नव्हतं. भगवान बाबांच्या आयुष्यातले जर तुम्ही 14 वर्ष बाजूला काढले, 14 वर्ष, तर अख्ख 52 वर्षाचं आयुष्य पूर्ण संघर्षात गेले. संत म्हणजे काय नुसते गादीवर बसून होतात? रामासारखा राजा काय नुसत्या गादीवर बसून होतो? फार वनवास सहन करावा लागतो, तेव्हा सुवास सुटतो.
वनवासाशिवाय सुवास सुटत नाही. गादीवर बसून आम्हाला तुम्हाला रामाची प्राप्ती करता येत नाही. रामासारखा वनवास भोगावा लागतो. बाबा पुढे सांगू का निवडलं वंजारी कुळ? न्याय देण्यासाठी. पुढे सांगू श्रीनाथ महाराज आमच्या भागामध्ये संप्रदाय, आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये श्री संत मोतीराम महाराज, श्री संत माधव बाबा मुळवणकर, अजूनही तिथं बाबांनी सुरू केलेल्या आणि श्री संत मोतीराम महाराजांनी सुरुवात केलेल्या सप्ताहाला आताही येऊन बघा. आता शिवरात्री झाल्याबरोबर सप्ताह असतो मोठा. 1,00,000 लोक असतात शेवटच्या दिवशी, 1,00,000च्या वर असतात. त्या भागातले ते संत होते माधव बाबा दहीफळे, फार मोठे संत. आताही या तुम्ही तिथं. ते स्वयंपाकाचा म्हणजे प्रसादासाठी ते चुलवण पेटवलं जात नाही. तुमच्या गावात तरी कुत्रे नसतील वाटलं होतं. म्हणजे कुत्रे म्हणालो, वेगळा अर्थ घेऊ नका. 4 पायाची. पण ते महाराज म्हणालेत कोणी म्हणू नये की महाराजांची कथा झाली तिला कुत्र बी हजर नव्हतं. कोणी त्याच्या कथेला कुत्रही नव्हतं. बरे 2-4 आहेत. त्यांचं कामच आहे कुत्र्यांचं. असू द्या, पटली माझी गोष्ट. गप झाले का? कुत्रे गप करण्यासाठी तर फिरतोय मी. माझ्यावर तर लय भावा करतात. माधव श्रीसंत अग्निसंत म्हणतात त्यांना. अग्निसंत माधव बाबा मुळवणकर तुम्ही आलायत मला वाटतं 1-2दा. भव्य दिव्य मोठा सप्ताह होतो मुळवणला. ज्या दिवशी स्वयंपाक करायचा आहे महाप्रसादाचा त्या दिवशी आताही रस्त्यामध्ये 2.5 फूट जमीन खोदली जाते. हे आजचं नाही, मागच्या 50 वर्षापासून. आणि तिथं आताही विस्तव निघतो त्या 2.5 फुटावर. तिथंच तोच टिकाव आहे तेव्हापासून खोदायचा. आणि त्या टिकावानं खोदलं की तो विस्तव निघतो. समोर असे विज्ञानवादी माणसं उभे असतात, चॅनलवाले उभे असतात. हे कसं शक्य आहे? तर बाबा बोलले होते तेव्हा. मानाजी नावाचा, मी तर तिथंच राहतो ना, 8 दिवसाला 4 दिवसाला तिथंच असतो. माना नावाचा माणूस होता, माना दहीफळे. तो म्हणला बाबा 60-70 वर्षापूर्वी तो म्हणला की गावात कुणाकडच म्हणजे काड्याची पेटी नव्हती. कोणाच्याच घरी म्हणला पावसानं विस्तवच राहिला नाही. आता कसं चुलवण पेटायचं सप्त्याचं? माधव बाबा म्हणले यार टिकाव घेन तिथं खोद. साक्षात अग्निदेवता आहे म्हणले. तू कुठं चाललास? ते सगळे लोक हसायला लागले. माना माझा ऐक तिथं खोद. त्यांनी खोदलं. अंगावर शहारे येतात माझ्या. आताही सांगता नाही. देवा एकदा या, पाहिल्याशिवाय कळत नाही माणसाला. आणि ते खोदलं ना, खोदल्याबरोबर तिथं असे थिलंगे निघतात असे, म्हणजे ते अग्नीचे असे एवढा कोळसाच निघतो असा लाल. आणि त्याच्यावरच सगळा स्वयंपाक होतो. पुन्हा ते झाकून टाकलं जातं आणि पुढच्या वर्षीच उघडलं जातं. तिथून पाणी वाहतं, वर्षभर वाहनं वाहतात सगळं. आणि पुढच्या वर्षीच ते पुन्हा खोदलं जातं. पुन्हा तिथं विस्तव अग्निनारायण प्रगट होतो. बाबांच्या शब्दाची पावर, संतांच्या शब्दाची पावर. असे श्रीसंत माधव बाबा मुळवणकर ते आमच्या गावी यायचे. श्रीसंत मोतीराम महाराज, श्रीसंत मारुती महाराज दस्तापूरकर आमच्याकडे त्यांनी उभे केलेले सप्ते. माय बापो, आमचं गाव, आमच्या गावात 90% सगळे ढाकणेच आहेत. 90%. बाकी 4-4 घर आहेत हे मुंडे केंद्रे वगैरे, मुरकुटे. तिथं आले की श्रीसंत मोतीराम महाराजांनी, श्रीसंत मारुती महाराजांनी, माधव बाबांनी विचारायचं लोकांना, आता कोणाकडे व्यवस्था करणार आहेत? लोकांनी म्हणायचं बाबा कोणाच्या घरी तुमची व्यवस्था करायची? स्नान, पूजा,
भोजन. मग ते मारोतराव महाराज दस्तापूरकर, माधव बाबा म्हणायचे, तुमच्या गावात कोणाच्याही घरी व्यवस्था केली तरी चालेल. लोक म्हणायचे, असं का म्हणालात बाबा? त्यांनी सांगावं, महाराष्ट्रभर फिरतो आम्ही कथा कीर्तन करत, आम्हाला 100% गॅरंटी आहे, परंपरेपासून वंजारी समाजाच्या स्त्रिया मांस मच्छी म्हणजे वाईट गोष्टीला स्पर्श सुद्धा करत नाहीत. म्हणून प्रत्येक स्त्री पवित्र आहे. आणि मग कोणाच्याही घरी गेलो तर त्या पवित्र मातेच्या हाताने आमची व्यवस्था होणार असेल तर मी कोणत्याही मातेच्या हातचं भोजन खायला तयार आहे. कारण ती अभक्ष्य भक्षण तर करत नाहीच, पण त्याला स्पर्श सुद्धा करत नाही. म्हणून मला अशा कुळामध्ये जन्म घ्यायचा आहे, मला अशा कुळामध्ये अवतार घ्यायचा आहे. सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया शाकाहारी आहेत. जर या समाजातली स्त्री कोणती मांसाहार करत असेल तर तिला या समाजात राहायचा अधिकार नाही. बाबा, मग या वंजारी समाज नेमका कुठून आला, कोणत्या देशातून आला? त्याचं मूळ आहे राजस्थान. भारत देशातलाच आहे हा समाज मूळ. त्याचं मूळ आहे राजस्थान. अकराव्या शतकात अनेक आक्रमण झाली मुघलांची. याचा इको ठेवा, कमी ठेवा थोडा बोलताना. मला त्रास दिला बोलताना, ओढतोय आवाज. मुघलांची अनेक आक्रमण, बाबरांपासून यवनांनी त्रास दिला, त्यातच दुष्काळ पडला, सगळी धरती बंजर झाली. तिथून तिथं वाळवंट तयार झालं 5-50 वर्षामध्ये राजस्थानमध्ये. पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून राजस्थानातून 30 जाती, त्या जातींनी भटकंती करायला सुरुवात केली. 30 जातींनी त्या जाती भारतभर पसरल्या. विशेषतः त्या जाती दक्षिणेकडे आल्या, म्हणजे इकडं महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात या दिशेला त्या आल्या. इथं येऊन त्यांनी काय केलं मग? पोट भरण्यासाठी ओझे वाहण्याचं काम केलं. रेड्यावर, बैलावर, उंटावर ओझे वाहत वाहत एका गावावरून दुसऱ्या गावाला ते ओझे नेत असत, ओझे पोचवित असत आणि आपलं पोट भरत असत. अनेक वेळा त्यांची लुटमार व्हायची. पण हा समाज क्षत्रिय होता, मूळ लढवय्या होता. तो कुणाला भीत नसे. आजचा इतिहास नाही, तो तेव्हाचा इतिहास आहे, 12व्या शतकातला. बघा, या वाघिणी सुद्धा कुणाला अजिबात घाबरत नाही. कर नाही तो डर काय का? वाईट करायचंच नाही आम्हाला. आळीला जरी त्रास झाला तरीही आम्हाला तो सहन होत नाही. मग हा समाज लढवय्या क्षत्रिय पूर्वीपासून, त्याची उदाहरणं आहेत ना. आणि तो भटकंती करत करत हळूहळू स्थिर व्हायला लागला. दऱ्या डोंगरांमध्ये, उजाड माळरानावर कष्टाने शेती करू लागला. पुढे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मोठ्या संख्येनं हा समाज वनचारी म्हणून सामील झाला. छत्रपतींच्या मावळ्यांपैकी अनेक मावळ्यांच्या कथा आहेत, ते या समाजातले होते. राजस्थानमध्ये महाराणा प्रतापांच्या सैन्यामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणे होता, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि याला मानाचं स्थान होतं. सैनिक सरदार होते या समाजाचे. तिथं 2 नावं विशेषतः मला मिळाली इतिहासामध्ये, भिल्लसिंह वंजारी आणि फतेहसिंह वंजारी. हे 2 कर्तबगार सेनापती होते. या दोघांची समाधी सुद्धा केली तिथं. कुठं आहे म्हणाल तर उदयपूरला आहे, जाऊन बघा. पडीक डोंगराळ भागामध्ये टाकून दिलेल्या जमिनी यांच्या वाट्याला आल्या.
आणि रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस कष्ट करून तिथं मळे फुलवले. महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये म्हणजे तुमच्या भागात, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही काही प्रमाणामध्ये, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, जम्मू काश्मीर इथेही काही प्रमाणामध्ये भटकंती करत करत हा समाज स्थिर झाला. या समाजामध्ये 4 गट आहेत. लाडजीन, भुसाजीन, माथुरजीन आणि रावजीन असे 4 शाखा आहेत. वारकरी संप्रदायामध्ये जास्तीत जास्त रावजीन मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. रावजीन वंजारी, आणि हे वंजारी पूर्वी जानवे सुद्धा वापरत होते. यांच्या गळ्यात जानवे होते सगळ्यांचे. आणि मग काही काळानंतर दऱ्याखोऱ्यात राहावं लागायचं, अन्न मिळायचं नाही, तेव्हा शिकारी करायला हा समाज लागला, म्हणून मांसाहारी पुरुष बनले. बरेच पुरुष मांसाहारी बनले. आणि मग याच्यातून पुन्हा या समाजाला भक्तीच्या मार्गावर नेण्यासाठी आणि भक्ती मार्ग दाखवण्यासाठी, आणि मग मांसाहारामुळे काही लोक मद्य सेवन करायला लागले. समाजाची अधोगती सुरू झाली. आणि ही अधोगती थांबवायची असेल तर त्याचा कळवळा संतांना आला. आणि मग संतांच्या रूपाने या समाजाला आणि या बरोबर राहणाऱ्या 18 पगड जातीच्या त्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाजाला दिशादर्शक करण्यासाठी दीपस्तंभ म्हणून भगवान बाबांसारख्या साधूचा अवतार. का तर वारकरी संप्रदायाशिवाय या समाजाची क्रांती आता होऊ शकत नाही. सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन करावं. भक्ती, ज्ञान आणि कर्मयोगाचा समन्वय साधून या समाजामध्ये सुधारणा करावी. अठरा पगड जातीमध्ये जो जातीभेद पेरला गेलाय, उच्च वर्णीय, उच्च जातीतले लोक या समाजाला चांगल्या विचारधारेमध्ये येऊ देत नाहीत आणि बाजूला ठेवतात. मग यांना चांगली विचारधारा द्यावी. या जुनाट रूढी, परंपरा, पशुहत्या यावर प्रहार करावा आणि यांचं पतन थांबवावं. 12 बलुतेदार, 18 अलुतेदारांचं पतन थांबवण्यासाठी, पशुहत्या बंद करून जीवांचं रक्षण करण्यासाठी बाबांनी अवतार घेण्याचं ठरवलं. यासाठी करावं लागेल काय तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश पर्यंत मला जावं लागेल. महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल आणि भक्तीचा डांगोरा पिटावा लागेल. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. यातून भक्ती मार्ग वाढवण्यासाठी बाबांनी जन्म घेण्याचं ठरवलं. बाबा मग तिथून श्री संत भगवान बाबांचा अवतार झाल्यानंतर मानवता वाढायला लागली, माणुसकी वाढायला लागली. बाबांनी समता, बंधुता वाढवली. नारळी सप्ताह सुरू करून या समाजावर फार मोठे उपकार केले. 90 सप्ताह झाले नारळी सप्ताह. फार मोठमोठे सप्ताह होतात. दरवर्षी एक गाव नारळ घेतं. उच्च विचारसरणी, पांढरा फेटा या समाजामध्ये लोक वापरत असत. ते शिस्तप्रिय, शांतताप्रिय, मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद ठेवून वाईट चालीरीतींना बंद करण्यासाठी भगवान बाबांनी आयुष्य घालवलं. माणसाची पारख करण्यामध्ये भगवान बाबा पटाईत. सगळ्यात मोठं 1948 पासून भगवान बाबांनी शिक्षणासाठी फार मोठा यज्ञ उभा केला. आणि त्यामुळे आदरणीय मुंडे साहेबांसारखे लोक शिकून फार मोठे झाले. विखुरलेला समाज
18 पगड जातीमध्ये विभागलेला समाज एकत्र आला आणि पुढे हा समाज व्यापार करायला लागला. हिरे, मोती, चांदी, खारीक, खोबरे, इलायचीचा व्यापार या समाजाचा होता. हा व्यापार घोड्यावरून, उंटावरून, रेड्यावरून, बैलावरून हे लोक करत असत. या लोकांचं मूळ ठिकाण कोणतं आहे तुम्ही जर असं विचारलं तर राजस्थानमध्ये करोली. कधी गेलात राजस्थानला तर जा, हे या समाजाचं मूळ ठिकाण आहे, करोली, राजस्थान. पण तिथे धान्याचा दुष्काळ पडल्यामुळेच हे लोक पुढे भारतभर पसरले. इसवी सन 1294 मध्ये करोली सोडली आणि जथ्थेच्या जथ्थे हे लोक महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या दिशेनं निघाले आणि माहूरगड येथे स्थिर झाले. माहूरगड इथे येऊन राहिले आणि नंतर तिथून महाराष्ट्रभर पसरले. प्रसिद्ध जर म्हणायला गेला तुम्ही या समाजातले तर प्रसिद्ध लढवया बागोजीराव गर्जे आणि परळी वैजनाथ जवळ एक डाबी नावाचं गाव आहे, धर्माजी मुंडे. लढवय्या शिपाई होते ते. या समाजाची मुख्य वैशिष्ट्य आहेत श्रीनाथजी निडरपणा, या समाजाचं वैशिष्ट्य आहे. यांना भीती, दडपण अजिबात वाटत नाही. सत्य मार्गाने चालणे आणि सत्यासाठी लढणे. छत्रपती शिवरायांच्या सैनिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक होते. नेतृत्व, या समाजामध्ये नेतृत्व गुण फार मोठे आहेत. एकदा जर कुणाला मानलं, मानितच नाहीत कुणाला, हे पूर्वीपासून आहे. एकदा महाराणा प्रतापांना मानलं या लोकांनी, छत्रपती शिवरायांना मानलं आणि तिसऱ्यांदा मुंडे साहेबांनाच मानलं. ह्या लोकांनी एकदा मानलं की मग हे लोक स्वतःचा जीव द्यायलाही कमी करत नाहीत. त्याचं उदाहरण आदरणीय पंकजाताई लोकसभेच्या निवडणुकीला हरल्या. किती जिवारी लागलं महाराज या समाजातल्या लोकांना. आमच्या साहेबाची लेक पराभूत झाली, 5 जणांनी आत्महत्या केल्या. ह्यांना सहन होत नाही. प्रखर बुद्धिमत्ता आहे. नेतृत्व करताना एकदा जर धरलं त्यांनी की मग शेंडी तुटो की पारंबी, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे युद्धामुचे सुरू. एकदा जीव लावला रे मग जीवही देतील. जीव जीवाशी पै द्यावा. एकदा जर मानलं ना तर मग मानलं की मानलंच, मग माग नाही. हे काय मेंढगावकरांनी माझ्यावर प्रेम लावलं, मला सगळं तिकडचं कॅन्सल करून इथं यावंच लागलं, हे असे माणसं आहेत. मेहनत, 18 तास मेहनत. परवा कोणतरी बोललं बघा, कुठं बी या समाजाचेच अधिकारी आहेत. ते कोणीतरी बोललं बघा, त्याला उत्तर दिलं, तुम्हाला काय गाजर माहित आहे? माय बाप ऊस तोडतेत पहाटे 3 वाजल्यापासून. किती वाजता कोयता सुरू होतय? पहाटे 3 वाजता. पहाटे 4 वाजता कोयता सुरू होते आणि गाड्या भरतात तसल्या अंधाऱ्या रात्रीमध्ये. माहित असावं हे लोकांना. आणि इकडे पोरग पुण्याला, औरंगाबादला जाऊन त्या ऊस तोडल्यातल्या घामाच्या पैशावर 12-12 तास बसलेलं उठत नाही, अभ्यास करते म्हणून अधिकारी होते. उगाच कसे होतील? गादीवर बसून नसतंय होत अधिकारी. गादीवर बसून युद्ध करता येत नसतात. गादीवर बसून जिंकता येत नसतं आणि मोठं होता येत नाही. रक्ताचं पाणी करावं लागतं. 14-15 तास अभ्यास करणारे पोर आहेत. भगवान बाबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र या लोकांनी तंतोतंत पाळला. माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा भेट झाली भगवान बाबांची 1948ला, आणि डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा, तुमच्या या दऱ्याखोऱ्यातल्या समाजाला, हो, या अंगाऱ्या धुपाऱ्यामध्ये अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला तुम्हाला जर वर आणायचं असेल, मग ते धनगर असो, ते माळी असो, ते गोंधळी असो, साळी असो, हे सगळेच होते. टकारी, बौद्ध समाज, मातंग समाज,
माळी समाज, त्याच्यात मराठा समाज सुद्धा होता बऱ्यापैकी, संख्येनं भरपूर होता त्या दऱ्या डोंगरामध्ये. ह्या सगळ्याच जातींना तुम्हाला जर यांचा कळवळा असेल बाबा, तर यांच्या दारादारापर्यंत जा, यांना हात जोडा आणि अगोदर गावोगावी शाळा तयार करा आणि या लोकांना शिकवा, तरच हे लोक सुधारतील, नाही तर नाही सुधारणार. म्हणून जमिनी विका रे, पण आधी शिक्षण शिका, त्याच्याशिवाय तुमचा उद्धार नाही. हे भगवान बाबांचं वचन या 18 पगड जातीतल्या या लोकांनी ज्यांनी ज्यांनी पाळलं ते आज महाराष्ट्राच्या पटावर आणि भारत देशामध्ये IPS, IAS, कलेक्टर अशा पदावर आहेत मोठमोठ्या. उगीच नाही, बुद्धिमत्ता होती, पण ती बुद्धिमत्ता वाम मार्गाला जात होती. शिकारी करणे, खाणे पिणे, वाईट अपेयाचे नि पाणी, अखाद्याचे नि भोजने, स्वैर स्त्री सन्निधाने, होय जे सुख, अशा सुखात अडकलेला समाज होता. माय बापू हो, मेहनत तोड नाही, तोड नाही. आमच्या गावात एक बर जाऊ द्या महाराज, आता आपली शीतलताई जेवायला वाढली आपल्याला, बरोबर आहे का नाही? हो. आता इथं माझ्या खूप बहिणी आहेत, त्यांच्याकडे जेवायला जाणारच आहे की मी, पण शीतलताईनं जेवायला वाढलं. हे तब्येत आहे का काही? पण ती माझी ती छोटी बहीण शीतलताई 60-60 किलो कापूस शिजते म्हणून. वाटेल का तुम्हाला कधी? वाटेल का? तिच्याकडे पाहिल्यास असं वाटतंय की ती घराच्या बाहेरच कधी निघाली नाही. सोयाबीन कापी ती म्हणती, असं वाटणार सुद्धा नाही महाराज तुम्हाला बघा पाहिल्यानंतर. एवढे काटक माणसं आहेत, एवढे कष्टाळू माणसं आहेत. कष्टाच्या बळावर वर गेलोय, कष्ट करून आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हाप हाप. आम्ही कष्ट करतो, आमचा राम आम्हाला देतो. आम्ही काय कुणाच्या बापाचं खातो? आमचा राम आम्हाला देतो. मग आता तुम्ही म्हणाल की या समाजामध्ये खाद्यपदार्थ कोणकोणते आहेत, त्याचाही उल्लेख तीही काढलंय शोधून. काय काय आवडत होतं समाजाला खायला? व्यापार उद्योग खूप आवडायचा. गरिबीतून हे लोक खूप श्रीमंत झाले. फार हलाखीची परिस्थिती होती. छपरात राहणारे, खिळपटात राहणारे, पाल ठोकून राहणारे हे लोक आज मोठमोठ्या 5 स्टार बंगल्यामध्ये आहेत, फक्त कष्टाच्या बळावर. खाद्यामध्ये शिंगुळे ह्या लोकांचं आवडतं खाद्य. भाजीपाला मिक्स करायचा, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ थोडं मिक्स करायचं आणि त्याचे शिंगुळे करायचे असे गोल गोल, आणि ते उकडून खायचे. दशम्या, थालीपीठ, ठेचा, ठेचा लय आवडतो हे. हॅलो, आम्हाला ठेचा लय आवडत आहे महाराज. बाबा बरोबर आहे का? हो. जेवून निघाले म्हणजे हे माणसं नुसते असे करीतच निघणार बाहेर. तसं जेवल्याशिवाय ह्यांना करमत बी नाही, पोटही भरत नाही. पोटच भरत नाही का? धन्यकुमार महाराजाला विचारा, मुरकुटे महाराजाला. ते महाराज म्हणले अरे चटणी द्या र. ते बी ते शीतलताईनं फोडणी ते टाकून चटणीमध्ये मिसळून दिली. ठसका बिन चटणी बी एकदाच. हो. मी म्हणलं हे काय दिलंय, हे एवढी लाल लाल बुंद? ती म्हणली महाराज हे चटका आहे, देऊ का तुम्हाला चटका? मी म्हणलं मला चटका देऊ नको. धन्यकुमार महाराज म्हणले द्या. हो, आता आपलं 10 मिनिटात होतं, म्हणजे तिथपर्यंत जाऊ आपण. दसरा मेळावा सतत या कष्टातून वर्चस्व स्थापन करावं. समाजातील कार्य करणाऱ्या लोकांच्या काही संघटना निर्माण झाल्या. www.vanzariworld.com या नावाची एक समाजाचा उद्धार व्हावा, समाजाचा विकास व्हावा, समाजातल्या गरीब लोकांना मदत व्हावी म्हणून या समाजाने एक संघटना निर्माण केली. जगभरातला समाज एकत्र यावा. आणि ते कशावर एकत्र यावा तर तुम्ही कॉम्प्युटरवर टाकलं www.vanzari.com world.com, सर्वांनी एकत्र येऊन सगळ्या गोरगरीब जातींना मदत करावी यासाठी संघटना निर्माण केली. गोरगरीब कष्ट करणारे, हो, उपेक्षित राहिलेले जे जे समाज आहेत, ज्या ज्या जाती आहेत, त्यांना आपल्या सोबत घेऊन चालावं आणि त्यांचाही आपल्या बरोबरीनं उद्धार करावा यासाठी ती संघटना निर्माण केली. जगभर कार्य करते ती संघटना आणि ती मदतही करते महाराज. अशा एखाद्या गोरगरिबाला मदत लागत असेल तर त्या ग्रुपवर टाका तुम्ही, त्याला 10-20 हजाराची मदत, 5-50 हजाराची मदत सुद्धा लोक करतात.
बोलो जय भगवान, जय श्रीराम, जय श्रीराम, जय भगवान, जय भगवान। नद्या स्वतःचं पाणी स्वतः कधी पित नाहीत. फार गोड श्लोक आहे. नद्या स्वतःचं पाणी स्वतः कधी पित नाहीत. झाडे स्वतःची फळं स्वतः कधी खात नाहीत. पाऊस स्वतः करिता कधीच पडत नाही. आणि जे फक्त इतरांकरिताच आपलं जीवन घालवतात, स्वतःसाठी काहीच करत नाहीत, त्यांना संत म्हणतात. पिबंती नद्या स्वयंमेव नाभः स्वयं न खादन्ति फलानि वृक्षाः धाराधरो वर्षति नात्महेतो परोपकाराय संता विभूतयाः. या न्यायानं पवित्रतेमध्ये गंगेपेक्षा पवित्र असणारे संत श्री संत भगवान बाबांनी दीनदुबळ्यांसाठी, कष्ट सहन करण्यासाठी, आयुष्यभर धर्म जागृती करण्यासाठी संघर्ष केला, आपलं जीवन घालवलं. बाबा एक सांगू, संत आणि वसंत, प्रभूजी, संत आणि वसंत यामध्ये एक साम्य आहे, समानता आहे. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते. म्हणून लयाला गेलेली संस्कृती सुधारविण्यासाठीच बाबांचा अवतार. प्रत्यक्ष संत एकनाथ महाराजांनी हा अवतार घेतलाय. बाबा एकाच गोष्टीत सांगू आणि थेट तिथपर्यंत जाऊ. माझ्याकडे आहे तर भरपूर आहे. याच विषयावर 4-5 दिवस बोलेन. कशासाठी अवतार घेतला बाबांनी. तुमच्या बार्शीकडे आलो होतो मी कीर्तनाला. गाडी नव्हती मला तेव्हा, त्याला 15 वर्ष झाली. मी एसटीनं कीर्तन करत होतो, फिरत होतो. बार्शीकडे आलो होतो. त्या तुमच्या डोंगरातच तुमच्या येरमाळ्याच्या पुढे कीर्तन होतं. त्या डोंगरात उकडगाव वगैरे आहे ना, हा, येरमाळ्याच्या देवीजवळ, येडामाईच्या जवळ, तिथंच कीर्तन होतं. मग मी त्या तुमच्या बार्शीला उतरलो आणि तिथून मला त्यांनी गाडी पाठवली. लक्ष द्या, आपलं चारित्र्य कसं घडतं. बाबांसारख्यांचं चरित्र, नाथबाबांसारख्यांचं चरित्र ऐकल्यानंतर, विष्णूजी गुरुजी, मला एक एचडी गाडीवर न्यायला माणूस आला होता तेव्हा. एचडी तेव्हा गाडी होती जुनी त्याच्याकडं. बार्शीच्या स्टँडवर आला, धोती वगैरे बघून तो म्हणाला, महाराज तुम्हीच आहात का? मग तुम्हीच आमच्या गावी कीर्तनाला? म्हणलं हो. म्हणलं महाराज 10 मिनिट बसा, मी आलोच. तो गेला, त्याचा कार्यक्रम करून आला. त्याला काय घेणं का देणं, गावात दुसरी गाडी नाही. 17 वर्ष झालं, त्या 18 वर्ष गावात दुसऱ्याकडे गाडी नाही. मला गाडीवर बसवायला आला, घेऊन जायला. 9 वाजता कीर्तन, 8 वाजले बार्शीत. मी म्हणलं 1 तास लागतो तुझ्या गावाला जायला. तर म्हणला बरोबर पोहोचवितो. आलोच 10 मिनिटात. आला, मस्त एवढं पान तोबरा वगैरे टाकून, मस्त असा. जाताना डोळे पांढरे होते, येताना लाल करून आला. देवा, त्यानं मला गाडीवर बसवलं. तो 2-2 मिनिटाला, आता ही पांढरी शुभ्र धोती, पांढरं शुभ्र शर्ट, 2-2 मिनिटाला, हवा सुटलेली होती मस्त, त्यानं असा फवारा मारायचा. 2-2 मिनिटाला ते खाल्लेलं, पण ते वारं तिकडून यायचं, सुटलेलं वारं, ते फवारा यायचा माझ्या शर्टावर, माझ्या धोतीवर. मी म्हणलं तिथपर्यंत जाईपर्यंत मी लालेलाल महाराज होऊन जाईल. लाला महाराज म्हणतील मला लोक तिथे गेले. मी आपला तो रुमाल असा झाकायचा. त्याला म्हणायचं जरा असं करून. मी एकदा बोललो त्याला, म्हणलं बाबा, त्याला म्हणलं दादा तुम्ही इकडं तोंड करून थुंका ना, थुंका, तुम्ही इकडं तोंड करून थुंका ना. ते म्हणलं तुम्हाला यायचं का नाही गाडीवर माझी? चढली होती त्याला आता. मला दुसरी गाडी बी नाही तुम्हाला. कसं करायची, उतरायचे का यायची कीर्तनाला? कथा ऐकायचे का कसं करायची? उतरायचे, उतरा. आता नाविलाज होता बाबा. आणि चटकन तिथं मला अगोदरपासून संतांच्या चरित्रांची आवड आहे. आत्ताही माझ्याकडे पाहिलं तुम्ही बॅगमध्ये तर
12 संतांचे पूर्ण चरित्र लिहिलेले आहेत मी. आता पहा, मला पटकन पैठणचे नाथबाबा आठवले. अरे पान खाऊन जर 21 वेळा यौवनासारखा एखादा गलिच्छ घाणेरडा माणूस जर गोदावरीच्या पवित्र जलातून स्नान करून आल्याबरोबर तिच्या गोदामाईच्या काठावर आल्याबरोबर जर थुंकत असेल, अंगावर पिचकाऱ्या मारित असेल, तर माझ्या अंगावर तर काय थोडीशी त्याची साधा प्रसाद येतोय, तीर्थ येतोय. मग नाथबाबांनी जर एवढं सहन केलं असेल, तर हे बंडोपंता तुला जर कीर्तन करायचं असेल, तुला जर चारित्र्य तुझं शुद्ध करायचं असेल, चारित्र्य घडवायचं असेल, तर नाथबाबांचं चरित्र पहा, तुझं चारित्र्य शुद्ध होईल. त्याला सांगितलं अजून 10 वेळा थुंका, पण मला न्या कीर्तनाला. घेऊन गेला बिचारा. संतांच्या चरित्राने आपलं चारित्र्य शुद्ध होतं. बाबा तुकोबाराय बोलले, आवली म्हणली, त्या लोकांनी तुमच्या तोंडाला काळं लावून गाढवावर बसवलंय, तरी सुद्धा तुम्ही भजन करत चाललात आणि सगळ्यांना अशा हात करून आशीर्वाद द्यायला. ते म्हणले लोक असे आहेत म्हणून तर मला यावं लागलंय. काही नाही, पाणी ठेव म्हणले, राहिले थोडं राहिले आता इथून त्या चौकापर्यंत, तिथून इकडून घेऊन येतात, मला दारात सोडतात आणून, पुन्हा स्नान करतो. काही करू नको. काय काय अंतकरण असेल. गाढवावर बसून वरात काढावी तुकोबारायांसारख्या महात्म्याची. त्यांनी म्हणावं थोडं राहिलंय फिरायचं, ह्या लोकांचं मला फिरवलंय आधी, आता थोडंच राहिलंय, तेवढं फिरून येतो मी स्नानाला पाणी ठेव गरम गरम. अरे काय अंतकरण असेल. खापर देऊ नये मांडे भाजून खाण्याची इच्छा झाल्यास सुद्धा झोळीत शेण टाकावं, चिखल ओतावा, तरी सुद्धा देवा माझ्या भक्तीनं तू प्रसन्न आहेस, तर माझ्याकडे बघू नकोस, अगोदर त्यांचं कल्याण कर. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोक, भजी जो आदि पुरुष अखंडित. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मी रती वाढो. देवा ह्या सगळ्यांचं आधी कल्याण कर, नंतर आमचं कल्याण कर. यासाठी संतांचा अवतार आहे. काय यावं लागतं आम्हाला, तर इथं धर्म लयास गेलाय. भगवान बाबांच्या जन्मापूर्वीची परिस्थिती अशीच होती. सगळी अंधश्रद्धा, सगळा अडाणी समाज, आणि मग धर्म कोणाला माहित नाही. धर्माची वाट मोडे अधर्मासी शीग चढे, ते आम्हा येणे घडे युगानुयुगी. अशी स्थिती होती मराठवाड्याची. धर्म कोणाला आवडत नव्हता. बळजबरीने लोकांचं धर्मांतरण चालू होतं. ते निजाम मारून मुसलमान केलं जात होतं. अंधश्रद्धा वाढली. मदिरा, मांस, या मशनऱ्या, ब्रिटिश मशनऱ्या, फ्रेंच, डच यांनी सगळं धर्मांतराचा कार्यक्रम सुरू केला होता. लालूच दाखवून, लोकांना प्रलोभन दाखवून धर्म परिवर्तन चालू होतं. आणि मग अशामध्ये लोकांच्या जळालेल्या मनाला विलक्षण शांती देण्यासाठी, शीतलता देण्यासाठी आणि सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी सर्व